हो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, विकसनशील देशांची तर यादी पाहिली तर त्याच्यामध्ये वरचा क्रमांक लागतो तो जपानचा. जपान हे एक इतर देशांच्या तुलनेत छोटंसं राष्ट्र, पण या राष्ट्रानं केलेली प्रगती ही नजरेत भरण्यासारखी आहे. या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये सुद्धा अनेक अडथळे आले. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब पडले. तेथील वातावरणामुळे या अणुबॉम्बचे दुष्परिणाम अजूनही तिथली जनता भोगते आहे. तरीसुद्धा कोणतीही कटकट नाही. आनंदाने कसं जगावं आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे कशी उंच भरारी घ्यावी हे जपानच्या नागरिकांकडून जनतेकडून शिकावं. कारण याच जपानने ज्यावेळी या दोन्ही शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आला आणि ती दोन्ही शहरं बेचिराख झाली, त्यावेळी काही दिवसांमध्येच पुन्हा नव्याने उभारणी केली. या शहरांची नुसती उभारणी केली नाही तर ती शहरं आता प्रगतीच्या वाटेवर आहेत. जपान आता पुन्हा एकदा नव्यानं औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये असेल, मोठी प्रगती करतो आहे. आजसुद्धा तुम्ही जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला माहीत नसते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं एखाद्या वस्तूवर की मेड इन जपान, तर आपण डोळे झाकून ती कंपनीचं प्रॉडक्ट घेतो. इतकी जपानने मार्केटमध्ये मिळवलेली विश्वासार्हता आहे. मित्रहो, याच जपान हिरोशिमा आणि नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब पडला त्याच्यातून कसा सावरला याच्यावरचा स्पेशल व्हिडिओ मी पुढे बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये जपानने केलेल्या प्रगतीविषयी आणखी तुम्हाला माहिती मिळेल, सविस्तर माहिती मिळेल. हा व्हिडिओ खूप लांबेल, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी टॉपिक घेतलेला नाही. तर मित्रहो, आपल्यालासुद्धा एक महासत्ता होण्यासाठी काही गोष्टींवर गदा आणण्याची गरज आहे. काही गोष्टी म्हणजे आपण ज्या चैनीच्या गोष्टी पुरवत आहोत, घोटाळे करत आहोत, त्या गोष्टींवर गदा येण्याची गरज आहे. तर त्या कोणत्या आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. मित्रहो, जपानमध्ये मोफत स्वयंपाकाचा गॅस, वीज, रेशन यासारख्या कोणत्याही कल्याणकारी योजना नाहीत. तिथल्या लोकांचा एक बाणा आहे, तिथल्या लोकांची एक विचारधारणा अशी आहे की ज्या गोष्टीची गरज आहे तिच्यासाठी मेहनत करा आणि तुम्हाला मेहनत करायची नसेल तर त्या गोष्टीशिवाय राहा. आपल्याला कसं असतं, आपल्याला गोष्ट पण हवी असते एखादी आणि त्याच्यासाठी मेहनत पण करायची नसते. ती गव्हर्नमेंटने द्यावी अशी आपली एक धारणा असते. बरं, गव्हर्नमेंटने सुद्धा आजपर्यंत अशी सवय लावलेली आहे मतांच्या लालूचनासाठी की काही गोष्टी तुम्हाला फुकटात दिलेल्या आहेत. ज्या फुकटात गोष्टी कोणाला द्याव्या? जो अंथरुणाला खिळलेला आहे त्याला, ज्याची काम करण्याची क्षमता आहे, मग तो गरीब असो, श्रीमंत असो की कोणी असो, त्याला कुठलीही गोष्ट मोफत मिळता कामा नये. ज्यावेळी असं देशात वातावरण तयार होईल आणि ते आपण सुद्धा जनता म्हणून ॲक्सेप्ट करू, त्यावेळी भारत देश पुढे जाईल. मित्रहो, गरिबांना श्रीमंत करण्यासाठी श्रीमंतांना गरीब करून उपयोगाचं नाही. म्हणजे गरीब लोक खूप कितपत पडले आहेत गरिबी, तर त्यांना कुठेतरी त्यांच्या गोष्टी भागाव्यात तेवढं त्यांना अर्थार्जन करून देण्यासाठी श्रीमंतांना गरीब करून काहीच उपयोग नाही. म्हणजे तुम्ही म्हणा श्रीमंतांना गरीब कुठे करते सरकार? तर श्रीमंतांकडून प्रचंड प्रमाणात इन्कम टॅक्स घेतला जातो, जे गव्हर्नमेंट घेतं. आता श्रीमंतांनी असं कुठलं पाप केलं आहे की त्यांनी टॅक्स भरावा? बरं, टॅक्स भरून त्यांना काय फायदा? त्यांना साध्या मालमत्तेची सुरक्षासुद्धा सरकार पुरवत नाही. आणि ह्या पैसा जो येतो श्रीमंतांकडून, हा पैसा गव्हर्नमेंट गरिबांना वाटतं त्यांना हे करण्यासाठी. यापेक्षा एक साधी आणि सोपी गोष्ट आहे, गरिबांच्या हाताला काम द्या, त्याला कष्ट करू द्या. तो 5 वर्ष सुखानं जास्त जगेल कष्ट केल्यानंतर. त्याला अशी फुकट काय या जगात मिळतं असा कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला किंवा कोणत्याही गरीब श्रीमंताला असं वाटता कामा नये की भारतात ही गोष्ट फुकटात मिळते. ही सवय सरकारनं लावली पाहिजे. आणि सरकारने त्यांचे जे उडाण टपूगिरी आहे, कुठल्याही सरकारने, मी आता कुठलं सरकार आहे ह्याच्यावर बोलत नाही, आजपर्यंतच्या सगळे सरकारांवर बोलतो आहे, तर त्या सरकारनं घोटाळेबाजी बंद केली पाहिजे. या 2 गोष्टी केल्या तर मला वाटतं भारत देश आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करू शकतो. जो कोणी काम न करता काही मिळवतो ना, त्यासाठी दुसऱ्याला कोणाला तरी मेहनत करावी लागते मित्रांनो, आणि त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही. उदाहरण सांगतो, मी गरीब आहे, मी घरी बसतो आहे, सरकारच्या योजना आहे, सरकार धान्य मला फुकट देतं आहे, त्यामुळे मला कष्ट करीत नाही, मी शेती सोडून दिलेली आहे आणि मला सरकार काय फुकट धान्य देतं. मला आता लाडकी बहिणीसारखे महिलांसाठी योजना आणलेली आहे, तर त्याचा लाभ माझ्या घरातल्या महिलेला मिळेल.
माझं कसंबसं जीवन भागतं. कसंबसं जीवन भागतं तर हे आता 1,500 रुपये कुठून येतात? तर जे श्रीमंत लोक इन्कम टॅक्स भरतात किंवा आपण कुठल्या ना कुठल्या कर रूपात देतो, त्याच्यातून पैसे येतात मित्रांनो. त्यामुळे सरकारचे जे मंत्री आहेत ते त्यांच्याकडून काही कुठली आपल्याला मदत करीत नाही. हा सरकारचाच पैसा, म्हणजे जो कराच्या रूपात आलेला असतो किंवा श्रीमंताने दिलेला असतो इन्कम टॅक्सच्या रूपात, तोच सरकार इकडे पैसा देतं. तर मला सांगा, हा पैसा जो सरकार जमा होतो, तुम्ही आम्ही म्हणजे आपण जो कर रूपात भरतो, त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायला लागतात मित्रांनो. आपल्याला कुठून काही पैसा येत नाही, वरून पडत नाही. आपल्याला त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि जेव्हा आपण एखाद्या गरीबाला फुकटच पैसा देतो, त्याला कष्ट न करायला लावता, मग ते जो कर भरतो त्यानं तरी कष्ट का करावेत, हा एक संदेश लोकांमध्ये जातो. आणि कसं असतं, सरकार आपल्याला तेव्हा देईल जेव्हा सरकारला कुठून तरी पैसा मिळेल. आता तो पैसा कुठून मिळतो? एक तर मध्यमवर्गीयांकडून कराच्या रूपात मिळतो किंवा श्रीमंतांकडून इन्कम टॅक्सच्या रूपात मिळतो. हा पैसा मिळाला की सरकारमध्ये गरिबांना वाटतं. गरिबांना उभं राहण्यासाठी सरकारने काही स्कीम करावेत, पण मोफत कुठली गोष्ट देऊ नये. आता मोफत कोणाला द्यावं? तर जो पूर्णच अंथरुणाला केलेला, त्याच्याने उठा बसवा देत नाही. आज जी सरकार उधळपट्टी करते ना, तर अशा माणसांना जगवण्यासाठी हा पैसा नक्की वापरावा. ज्यांना अंथरुणावरून बाहेर चालता बोलतासुद्धा येत नाही, अशा लोकांसाठी सरकारनं चांगल्या योजना आणाव्यात आणि त्यांना तो खर्च करावा. निदान त्याला जगण्याचा हक्क मिळेल. आज कसं झालं माहिती आहे का? गरीब म्हटल्यावर गरीब असेल, गरीब असेल, गरिबाचं प्रमाणपत्र आहे ते फुकट मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांग असेल, अपंग असेल, तर त्याचं प्रमाणपत्रही एखाद्या हाताला जर टर्फल जरी गेला, हाताचं साल जरी गेलं ना, तर 100% दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र खोटं आरामात मिळतं. मग ह्या योजना काढून उपयोग करा. आणि कोणी असेल त्यांना काम करावं, कष्ट करावं. आणि ह्या दुनियेत आहेत बरं लोक अशी, दिव्यांग लोकंसुद्धा अशी आहेत की ज्यांना 2 हात नाही, 2 पाय नाहीत, अशी लोकंसुद्धा स्वबळावर पुढे गेलेली आहेत. अंध लोकंसुद्धा पुढे गेलेली आहेत मित्रांनो. हेलन केलर नावाची अंध व्यक्ती, जिनं जगासमोर एक आदर्श ठेवला. आजसुद्धा अंध अपंग असलेली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दुनियेमध्ये पुढे जात आहेत. तर त्यांना असं उभं राहण्याची सवय सरकारनं लावली पाहिजे. कारण धनाचं विभाजन करून संपत्ती वाढवली जात नाही. जेव्हा अर्धे लोक काहीतरी मोफत मिळवतात ना, तेव्हा ते काम करणं सोडून देतात. आणि जे काम करतात त्यांच्या कष्टाचं फळ कराच्या रूपात सरकार घेतं आणि ते गरिबांना वाटतं. त्यांच्या कष्टाचं फळ जेव्हा इतरांना मिळतं ना, त्यामुळे त्यांचीसुद्धा मेहनत करण्याची इच्छा मरून जाते. कसं आहे, मी कष्ट करतो आहे, मला जेव्हा समोर दिसतं आहे की माझ्या कष्टाचा पैसा गव्हर्नमेंट कराच्या रूपात माझ्याकडून घेतं आहे, नाही तर कारवाई करते माझ्यावर. कष्टाचा पैसा सरकार कर रूपानं घेते त्यांच्याकडे आणि दुसरीकडे ते गरिबांना मोफत वाटून टाकतं. तर तेव्हा माझी इच्छाशक्ती मरून जाईल की मी कष्ट नाही केलं पाहिजे, असंच काहीतरी गरिबाचं सर्टिफिकेट मिळून. आणि असं जेव्हा प्रत्येक माणूस विचार करतो ना, तेव्हा सरकारची जी आपल्या देशाची जी प्रगती आहे त्याच्यात खूप मोठा अडथळा निर्माण होतो. कोणत्याही समृद्ध राष्ट्राच्या पतनाची ही एक सुरुवात असू शकते मित्रांनो. चांगल्या नागरिकांनी या वेडेपणाला थांबवलं पाहिजे. आज सर्व राजकीय पक्ष या शर्यतीत सामील आहेत, पण भविष्यात असे प्रकार घडू नयेत. प्रत्येकानं कष्ट करावे आणि कष्टाचं खावं. असं जेव्हा आपण करू तेव्हा देश पुढं जाईल. आता तुम्ही म्हणाल, हे तुम्ही बोलताय, बोधामृत पाचताय, मग त्या राजकारणाने हे लागू नाही का? मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, त्यांना तर लागू आहेच, पण त्याची सुरुवात मित्रांना आपण आपल्यापासून केली पाहिजे. आपले लोकप्रतिनिधी आपल्या डोक्यावर का बसतात? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता अलीकडचं ताजं वाल्मिक कराड नावाचा गुंड माणूस, ज्याच्यावर खंडणीसारखे प्रचंड गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्या माणसाला अटक करावी याच्यासाठी प्रचंड मोर्चे काढले गेले वगैरे वगैरे, आंदोलनं केली गेली. त्याला अटक झाली, त्याच्यावर मकोका लावण्यात आला. आणि जेव्हा मकोकाला ज्या दिवशी लावला त्यावेळी बीडमध्ये ह्या वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी प्रचंड मोर्चे निघाले, जाळपोळ झाली, आंदोलनं झाली. मित्रांनो सांगा, आपण जेव्हा एखाद्या मंत्र्याला, लोकप्रतिनिधीला दोष देतो ना, तेव्हा आपण कुठे आहे ते बघितलं पाहिजे. वाल्मिक कराडसारख्या खंडणीखोर
गुन्हेगार माणसाचे समर्थक कसे असू शकतात? त्यांना पण गुंडच म्हटलं पाहिजे ना. एवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या गुंडाचे समर्थक असू शकतात, ही आपल्या लोकशाहीची आणि आपल्या देशाची शोकांतिका आहे मित्रा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, लोकप्रतिनिधी दोष देण्यापेक्षा आपण मतदार म्हणून काय करतोय ना, हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.